नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज मी इथे एक खास अशी पाहुणी आमंत्रित केलेली आहे, जी स्वयंपाकापासून ते पुस्तक लिहिण्यापर्यंत अतिशय उत्तम आहे असं म्हणता येईल. माणूस म्हणून उत्तम आहे. अनेक लोक जोडलेली आहेत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून. ह्या सगळ्या लोकांशी खूप प्रेमाने ती संवाद साधत असते आणि त्यातून स्वतःच्या लिखाणातून सतत प्रेरणा देत असते. तर अशी ही गौरी ब्रह्मे हिचं मी आज गप्पांच्या या चॅनलमध्ये स्वागत करते आणि गौरीशी गप्पा मारताना तिची जी वाटचाल आहे ती आपण समजून घेणार आहोत. तर भेटूयात गौरी ब्रह्मे. नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि माझ्या गप्पांच्या चॅनलमध्ये रोजचंच काही तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज माझ्याबरोबर एक अतिशय गोड मैत्रीण आहे माझी. तिच्या गालावरच्या खळीच्या मी प्रेमात आहे आणि तिच्याबद्दल म्हणजे काय सांगायचं, स्वयंपाकापासून ते पुस्तक लिहिण्यापर्यंत 25 वर्ष गेली. ती जर्मनची प्रोफेसर आहे पुणे विद्यापीठामध्ये आणि आजच एक अतिशय छान उपक्रम तिने केलेला आहे. तर त्याच्या संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा मी तुझ्याकडून जाणून घेणार आहे. तर वॉक इन साडी हा तू उपक्रम घेतलास, आयडिया कशी आली डोक्यामध्ये? ऍक्च्युली काय झालं, मी मागच्या वर्षी मला वाटतं सारी मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता. तनेरा सारीज म्हणून एक ब्रँड आहे, तर त्यांनी तो भारतभर ऍक्च्युली त्यांचे सुरू आहेत की रन इन अ सारी. तो सारी रन होता ऍक्च्युली. तर 3-5 किलोमीटर वगैरे असं होतं. तर आम्ही मैत्रिणींनी ठरवलं की आपण जायचं का, कारण आम्ही रनिंग मध्ये जरा होतो दोघी तिघी एकत्र मिळून चालणे, मॅरेथॉन पळणे वगैरे अशा उद्योग करतो आम्ही. तर आम्हाला वाटलं की त्या सारी मॅरेथॉन मध्ये भाग घ्यावा आणि गेलो आणि खूप मजा आली. म्हणजे इतक्या सगळ्या बायका त्या साडी नेसून आणि फार धमाल आली आम्हाला. तर मला असं वाटलं की हे दरवेळेला वाट का बघायची ना की कोणीतरी असं करेल, त्यापेक्षा आपणच करू, अशी ती कल्पना आली. अच्छा, आणि मग आजचा इव्हेंट जो झाला तो मस्त झाला. किती प्रतिसाद काय? एकदम झालं असं की मी अगदी सहज पोस्ट टाकली की मी चला सारी रनला वॉकला कोण येणार माझ्या बरोबर. तर मला पुढच्या 2 तासांमध्ये 50 मेसेज येऊन थडकले की गौरी आम्ही आहोत म्हणून. मग मला असं वाटलं की हे ना, आता आय थिंक शिक्षकी पेशा असतो आपला की आपल्याला ते थोडं ऑर्गनाइज करावं लागतं की असं नाही की चला निघूया असं नाही. सो ते थोडंसं ऑर्गनाइज केलं मी. थोडं रजिस्ट्रेशन की म्हटलं तुम्ही रजिस्ट्रेशन करा. मग व्हॉट्सअप ग्रुप केलाय आणि आता मला असं वाटलं की खूप नको घ्यायला, एक थोड्या प्रमाणावर करून बघू, पण छान करूया. पण चांगलं करू ना. सो 25 जणी आल्या म्हणजे धमाल आली. म्हणजे आता तिच्या बोलण्यावरून लक्षात आलं असेल की ऑर्गनाइज करण्याकडे भयंकर कल आहे तिचा. तिच्या पोस्ट पण खूप खुसखुशीत असतात. म्हणजे अगदी घरातल्या आजी आजोबांवरती, मग छोटे ब्रो मोठे ब्रो, म्हणजे तिने वयस्कर लोकांना पण खिशात घातलेलं आहे आणि तरुण मंडळी पण खिशात घातलेली आहेत. तर अशी ही गौरी ब्रह्मे. गौरी, तुझं खूप खूप स्वागत माझ्या ह्या गप्पांच्या चॅनल. तुम्ही मला बोलावलं, मला फार छान वाटलं. नाही, आणि मला माहितीये की तू छान गप्पा मारतेसच, छान दिसतेस, छान वागतेस, छान बोलतेस. तर हा आपला प्रवास असाच आपण छान छान करूयात. तू मूळची कुठली? मी कराडची. माझं जन्म आणि 10वी पर्यंतचं शिक्षण कराडला झालं. आणि मग पुण्यात कसं काय? त्यानंतर मग 11वी साठी मी कॉलेजमध्ये पुण्यात आले आणि पुण्यात आले ती पुण्याचीच झाली. अच्छा, पुण्याला कुठलं कॉलेज? फर्ग्युसन कॉलेजला. आणि मग इथे आल्यानंतर नवरा इथला शोधलाच? नाही, शोधला बिधला नाही, आम्ही एकमेकांना भेटलो असं म्हणायला हरकत कॉलेजमध्ये नाही. तो वेगळ्या कॉलेजचा होता आणि आमच्या एका मित्रामार्फत आमची भेट झाली आणि मग साधारण मला वाटतं टीवायला असतानाच आम्ही ठरवलं की आता आपल्याला लग्न करायचंय. सो पण मग मास्टर्स केलं आणि मग लग्न झालं आणि मग त्यानंतर मी पुण्यातच. पण पुण्याला येताना असं काही ठरलेलं होतं की मी अमुक एक गोष्ट, म्हणजे जसं तू जर्मन शिकलीस, कारण म्हणजे 20 वर्षापूर्वीची वगैरे गोष्ट असेल, 20-25 वर्षापूर्वी, तर तेव्हा दुसरी भाषा शिकणं हे एवढं प्रचलित गोष्ट नव्हती जेवढी आत्ता आहे. तर हे तुझ्या डोक्यात कसं आलं की मी वेगळी भाषा शिकेन किंवा मला हे करायचंय? हे माझ्या डोक्यात मुळीच आलं नाही. हे माझ्या आईच्या डोक्यात आलेलं आहे. त्यामुळे सगळं क्रेडिट माझ्या आईला आहे की तिनेच मला ऍक्च्युली ही आयडिया दिली. कारण ना माझ्या शाळेमध्ये भाषा विषय चांगला होता, म्हणजे गणित सायन्स इतका चांगला नव्हता असं म्हणता येईल. त्यामुळे भाषेत मला चांगले मार्क पडायचे आणि तिला असं खूप वाटायचं की मी काहीतरी वेगळं करिअर करावं, की काय सरदोपट काहीतरी करू नये. सो तिनेच मला सुचवलं की तू एखादी परकीय भाषा शिक. तोपर्यंत मला
शून्य कल्पना होती की असं काही असतं. एक्झॅक्टली तेच, कारण 25 वर्षापूर्वी ही गोष्ट खूप नवीन होती. तर त्यामुळे आई जर सुशिक्षित, फक्त सुशिक्षितच नाही तर व्हिजन असणारी असेल तर हे असं डेफिनेटली काहीतरी सगळं क्रेडिट तिलाच आहे. आणि मला ऍक्च्युली 10वी मध्ये खूप चांगले मार्क पडले, 87%. आता ते चांगले नाहीयेत, आता वाईट आहेत, पण मला कल्पना खूप छान होते, खूप छान होते. तिथे चांगले मार्क मिळून सुद्धा मी आर्ट्सला येणाऱ्यांपैकी होते. त्यामुळे एक काय म्हणतात ते लोकांना असं वाटतं बापरे एवढे चांगले मार्क पडून आर्ट्सला गेली, पण हे माझ्या आईमुळेच झालं. पण जर्मनच शिकायची हे का? ऍक्च्युली ते सुद्धा रॅन्डम तिनेच सांगितलं की आता जर्मन. आता माहिती असतं की संस्कृत घ्यायचं का, तर मला पुढे जर्मन शिकायचंय, संस्कृत शिकलं की जर्मन भाषा सोपी जाते वगैरे, हे आता सगळं कळायला लागलेले. पण त्या काळात 25 वर्षापूर्वी हे नक्की नव्हतं. तिनेच हे रॅन्डमली मला सांगितलं की तू जर्मन फ्रेंच काहीतरी शिक. तर ते जर्मन आणि फ्रेंच या क्रमाने आलं. अच्छा, म्हणून ते जर्मन झालं. नाहीतर मी कदाचित फ्रेंच पण शिकले असते. जर का ती फ्रेंच जर्मन म्हणाली असती तर मी कदाचित फ्रेंच घेतलं असतं. ओके. पण मग आता ह्या क्षेत्रामध्ये येणार आहे, कारण आता तर खूपच कॉम्पिटिशन आहे प्रचंड, पण मला वाटतं संधी पण तितक्याच आहेत. तर जर्मन भाषा किंवा दुसरी भाषा घेऊन, म्हणजे आता जसं तू सांगितलंस की मला 87% मार्क पडूनही मी ही भाषा घेतली आता, आणि लोकांचा ह्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण खूप बदललेला आहे. म्हणजे आता अगदी 90% मार्क मिळूनही मुली ठाम असतात किंवा मुलं ठाम असतात की मला अमुक एक करायचं आहे. तर ह्या क्षेत्रातल्या संधी तू काय सांगशील? संधी म्हणायला गेलात ना तर खूप आहेत, अगदी न्यूमरस संधी आहेत. फक्त मला असं वाटतं ना, पूर्वी चालायचं की एखाद्या भाषेमध्ये प्रभुत्व आलं, तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये प्रभुत्व आलं, तर आता तसं नाहीये. आता तुम्हाला थोडं मल्टीफॅसेटेड असावं लागतं. तर त्याकरता भाषेच्या शिक्षणाला तुम्ही कसली तरी जोड दिली पाहिजे असं मला वाटतं, सो दॅट यू कॅन बी अ मल्टीफॅसेटेड पर्सन. कारण आजकाल कंपनीजमध्ये किंवा कुठेही तुम्ही काम करत असाल ना, तर तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी खूप मॅटर होते, तुमचे स्किल्स मॅटर होतात. सो परकीय भाषा येणं हे एक स्किल झालं, पण एका स्किलवरती तुम्ही पैसे नाही कमवू शकत. सो त्याला जोड म्हणून तुम्ही काही इतर गोष्टी पण शिकल्या पाहिजे. तर भाषा आणि अजून एखादं स्किल, हे जर का तुम्ही याचं योग्य कॉम्बिनेशन केलं तर ते बाजारात उत्तमरित्या खपू शकतं. उदाहरणार्थ इंजिनियर्सच बघा, नुसते इंजिनियर्स आणि जर्मनी येणारे इंजिनियर्स ह्याच्यामध्ये फरक असतो. किंवा मॅनेजर्स, MBA करणारी लोक, त्यांना जर्मन भाषेची जोड असेल तर त्यांना एक वेगळं हे असतं. प्लस आता असं झालंय की गेल्या 2-3 वर्षांमध्ये जर्मनीमध्ये वर्कफोर्स प्रचंड प्रमाणात हवाय. आणि दे वॉन्ट इंडियन्स टू गो देअर अँड वर्क. आपल्यासाठी ते खुली दारं उघडून ठेवलेली आहेत त्यांनी की तुम्ही या आणि आमच्याकडे काम करा, कारण त्यांच्याकडे स्किल्ड वर्कफोर्सच नाही. त्यामुळे ह्या ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. पण होतं काय, तिथे जायला तुम्हाला भाषा यायला लागते, कारण शेवटी त्या देशात राहायचंय, ते बोलायचं आहे ती भाषा. काही विकत घ्यायचं म्हणल्यावर तुम्हाला ती भाषा आली पाहिजे, कम्युनिकेशन आलं पाहिजे. त्यामुळे या भाषेचा उपयोग नक्कीच होतो. नुसतं जर्मन घेतलं तर अर्थात तुम्ही शिक्षक तर बनूच शकता, माझ्यासारखे ट्रान्सलेटर्स बनू शकता, इंटरप्रिटर्स बनू शकता, गव्हर्नमेंटच्या कामात अर्थात लागतातच ट्रान्सलेटर्स. तर त्यामुळे मी तुला हा प्रश्न एवढ्यासाठी विचारला की सगळेच जण काही डॉक्टर इंजिनियर होत नाहीत, किंवा सगळ्यांनाच आता तर कॉम्पिटिशन खूपच आहे. तुम्हाला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल तर खूप टक्केवारी, पण काही जणांची गुणवत्ता असून परिस्थितीमुळे काही जण चांगले मार्क्स मिळवू शकत नाहीत, काही जणांची तेवढी कुवत नसते. पण मग एका कुवत नसते म्हणणं सुद्धा चुकीचं ठरेल, कारण प्रत्येकाची प्रत्येक क्षेत्रातली क्षमता वेगवेगळी आहे. कदाचित जसं तू म्हणाली सायन्स मॅथ्स मध्ये नाही, पण मला भाषेचा लगाव होता किंवा मला भाषा आवडत होती. तर ह्या मुलांना अजूनही गावाखेड्यामध्ये हे जे एक क्षेत्र आहे आणि ह्याचा पर्याय आपण निवडू शकतो. 10वीला मला मार्क कमी पडले म्हणून मी हताश होण्याची गरज नाहीये, हे सांगण्यासाठी म्हणून मी तुला खरं तर हा प्रश्न विचारला. अर्थात आणि हे स्किल कधीही कुठेही तुमच्या कामी येऊ शकतं. आणि आजकाल असं झालंय ना की नोकरीसाठी स्थलांतर हे खूप कॉमन झालेलं आहे. आणि स्थलांतर म्हणजे आपण फक्त गावागावात करत नाही, शहरात करत नाही, तर देशांतर्गत ते जास्त करतोय. तर मग तुम्हाला ही भाषा येणं, कुठलीही परकीय भाषा येणं हे तुमचा ऍडव्हान्टेजच असेल. आणि इट माइट हेल्प यू इन एनी विच वे, तुम्हाला माहिती नसतं ते, त्यामुळे ते असणं हे चांगलं आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं ना की गावाकडची मुलं किंवा ज्यांना फारशा संधी दिसत नाही किंवा काय,
तर त्यांनी बिलकुल हताश वगैरे व्हायची गरज नाहीये. कारण हे असं काहीतरी खूप काय म्हणतात ते, असं स्पेशल स्किल नाहीये की ते अगदी इंग्रजी येणाऱ्यांनाच येईल असं अजिबात नाहीये. बरेचसे माझे विद्यार्थी सुद्धा गावागावांमध्ये प्रयोग करत असतात आणि त्यांना ती भाषा अगदी सहजी येऊ शकते. आणि आता तू एक उल्लेख केलास की जर्मनीची दारं आपल्यासाठी उघडी आहेत आणि जर्मनीमध्ये तंत्रज्ञानाचा म्हणजे प्रामुख्याने. तर मी आता म्हणजे मला हे जस्ट बोलताना असं सुचलं की अगदी इंजिनियर व्हायची गरज नाही, तुम्ही ITI करा, जर्मन शिका आणि बाहेर जा. अगदी म्हणजे ITI तर तुम्ही 10वी नंतर करू शकता. आता सध्या ITI ला खूप, पूर्वी एक दिवस असा होता की मला लगेच कामाला लागायचंय तर मी ITI करतो, पण आता त्याच्यामध्ये ऍडिशनल तुम्ही जर्मन भाषा शिकलीत तर हे म्हणजे नक्कीच खूप जास्त संधी आहेत मुलांना की ITI शिका, जर्मन शिका आणि पुढे जा. आता तुझ्या म्हणजे 25 वर्षापूर्वीचा, आता हा तुझा पिरियड सगळा हे 25 वर्षाचा आहे आणि आता परिस्थिती खूप बदललेली आहे. पण कराडहून पुण्याला येताना मी तुला हा प्रश्न एवढ्यासाठी विचारते की अजूनही गावाखेड्यातून पुण्याला जायचंय, बापरे म्हणजे माझा तिथे कसा निभाव लागेल, मला कसं जमेल, अशी एक मुलींच्या मनामध्ये स्पेशली भीती असते. मुलांच्या पण भीती असते की माझी भाषा तेवढी शुद्ध नाहीये किंवा प्रत्येक ठिकाणचा भाषेचा लहेजा असतो, प्रत्येक ठिकाणची बोलीभाषा वेगळी असते आणि मग तो एक उगाचच कॉम्प्लेक्स असतो. तर तू त्याच्यावरती कॉम्प्लेक्स होता का पहिली गोष्ट, आणि जर नसेल तरी सुद्धा तू काय सांगशील की ह्याच्यावरती कशी मात करायला हवी किंवा ह्या गोष्टीकडे कसं पाहायला हवं? याबद्दल मी फेसबुकवरती पण लिहिलेलं आहे, तर मी हवं तर जरूर तुम्हाला पाठवेन ती पोस्ट आणि तुम्ही ते करा. मला असा प्रश्न आला का, तर मला जोरदार प्रश्न आला हा. अगदी माझ्या कॉलेजच्या पहिल्याच वर्षामध्ये मला असं वाटलं की हे काय, म्हणजे आपण कुठे येऊन पडलोय. कारण सगळे हायफाय, सगळे कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले आणि तिथे ते त्यांच्या त्या टिपिकल इंग्लिश ऍक्सेंट मध्ये बोलणार आणि तुम्ही कायमच 4 कपडे असणारी गावाकडची मुलं असतात. पण हे पहिलं वर्ष माझं साधारण या कॉम्प्लेक्सशी काय म्हणतात जुळवून घेण्यात गेलं, थोडंसं लढाई करण्यात गेलं की काय बाबा, थोडंसं डिप्रेस होण्यात गेलं, थोडंसं रडण्यात गेलं. 12वीला असं झालं की मला असं एक कळून चुकलं, काय होतं तुम्ही थोडे अकस्टम होता ते सगळ्याशी. 12वीत मला असं कळून चुकलं की इथे तुमचे ना कपडे बोलणार नाहीयेत, इथे तुमचा ऍक्सेंट बोलणार नाही, इथे तुमचे मार्क बोलणार आहेत. त्या वर्षी मी प्रचंड अभ्यास करायला सुरुवात केली. बरं, म्हणजे मी कायम हाच विचार करते की आपण कराडून इथे का आलेलो आहोत, आपण ऍक्सेंट शिकण्याकरता नाही आलेलो, आपण पुढचं शिक्षण घेण्याकरता आलेलो. तर मी त्या वर्षी ना दणकून अभ्यास केला, तर मला प्रचंड चांगले मार्क पडले. आणि एकदा का चांगले मार्क पडले ना की लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने दृष्टिकोन बदलतो. बरोबर. त्यामुळे हे जे आजकाल म्हणतात ना मार्क महत्वाचे नाहीयेत, तर ते मार्क खूप महत्वाचे होते, माझ्याकरता खूप महत्वाचे होते. अचानक माझ्याकडे सगळ्यांचा बघण्याचा हेच बदलला की अरे हिला एवढे चांगले मार्क, म्हणजे ती ऍक्सेंट मध्ये बोलणारी मुलगी माझ्याकडे येऊन नोट्स मागायला लागली. तेव्हा मला कळलं की नाही, तुझी हुशारीच तुझं पर्सनॅलिटी आहे. इट डझंट मॅटर व्हॉट यू वेअर, इट डझंट मॅटर हाऊ यू स्पीक, पण इट मॅटर्स हाऊ हार्ड यू वर्क. त्यामुळे माझ्या कामाने मी दाखवून दिलं आणि मग टीचर्स माझे नोटीस घ्यायला लागले की अरे हा, ते काही असं का गौरीला बोलवा बरं का तुम्ही. इनफॅक्ट मी 2nd इयर मध्ये असताना माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटनी मला सांगितलं की मी तुला एक 4 मुलांची बॅच देते, तू त्यांना शिकवायला सुरू कर. म्हणजे हे मी 2nd इयर मध्येच. आता त्यांना हे मला का करावं असं वाटलं, मी तर कराडून आणलेली साधी मुलगी होते, पण त्यांना माहिती होतं ही मेहनती आहे आणि ही करून दाखवणार. त्यामुळे तुमची मेहनतच बोलते, बाकी काही बोलत नाही. हे एक गोष्ट मी शिकले त्याच्यात. बरोबर आहे. हे म्हणजे सगळ्या इथे येणाऱ्या, पुण्याला शिकण्यासाठी येणाऱ्या मुलांनी अगदी हे लक्षात घ्यायचंय की तुमचा अभ्यास आणि तुमची मेहनत मॅटर करते आणि ते बोलतं, अगदी बाकी दुसरं कशालाही नाही. आणि मला होते ना मित्र, माझ्या नवऱ्याचेही मित्र होते आणि ते मला मी नेहमी आले की आली का गाववाली, असं बोलायचेच ते अगदी मुद्दाम. अर्थात ते मजेनेही म्हणत असतील किंवा जे काय म्हणत असतील, पण ते कुठं तुटतं ते तुम्हाला माहिती असतं की हो गावाकडचे आले का, गाववाले आले का वगैरे, असं थोडेसे काय नॅस्टी रिमार्क्स असतात ते मलाही मिळालेले आहेत. पण त्यांना कळलं की मेरिटवाली पोरगी आहे, तिला आपण बोलून बोलून किती बोलणार असं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये मी तुला सांगू का, म्हणजे हा मुद्दा येण्याचं कारण मला काय वाटतं की तू ना अजून ते गाव पण तुझ्यामध्ये जपलंयस, ते मला खूप जास्त भावतं. मुली काय करतात किंवा मुलं काय करतात की पुण्यात आहे ना तर ते असं राहिलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. आता तर खूप जास्त परिस्थिती बदललेली आहे. पण मला अजूनही कुठेतरी आशा वाटते, म्हणजे तुझा इंटरव्ह्यू घेण्यामध्ये, म्हणजे इंटरव्ह्यू नाही म्हणता येणार, मला तुझ्याशी गप्पा मारण्यामागे हेच माझं
एक मुख्य कारण होतं की असं काही नाहीये की तुम्ही इथे आलायत म्हणजे इथल्यासारखं झालं पाहिजे. नाही नाही, नॉट एट ऑल. तुम्ही जसे आहात तसे राहा आणि तो तुमच्यामधला जो गाव आहे तो तसाच ठेवा. घरपण जे म्हणतो, मला तुझ्या नेहमी पोस्ट मधून वगैरे मला हे जाणवतं की तू तुझा संसार खूप छान सांभाळलायस आणि एक मायाळू पण जे असतं गावाकडचं, एक मायाळू पण असतं, ते आपलेपणा जो आहे तो तुझ्या व्यक्तिमत्वातच आहे. म्हणजे पुण्यात येऊन 25 वर्ष राहून तो तू सोडलेला नाहीस. मला असं अजिबात कुठेही म्हणायचं नाहीये की पुण्यातले लोक मायाळू नसतात. नाही, म्हणजे बोलण्याचा विपर्यास नको व्हायला. पण मला तुला हे विचारायचं आहे की हे आता तू ह्या नवीन येणाऱ्या मुलांना, म्हणजे आता तू प्रोफेसर आहेस, तू खूप तुझ्या हाताकडून खूप विद्यार्थी जात असशील, तर त्यांना तू हे काय सांगशील की तुम्ही तुमच्या गावाकडून येताय तर तुमचं गाव पण तुम्ही सोडू नका. हो, शहरात यायचंय म्हणजे मला असं वाटतं की नुसतेच ना तुम्ही वरून पॉलिश्ड दिसून उपयोग नाहीये. बरोबर आहे. सो तुमची नाळ कुठेतरी असते, तुमचे रूट्स जे असतात ना ते कधीही तुम्ही विसरू नये. आणि हे फक्त गावाकडून शहरात आलेल्यांकरता नाही, शहरातून बाहेरच्या देशात गेलेल्यांसाठी सुद्धा आहे. की जर तुम्ही अमेरिकेत जा, तुम्ही जर्मनीत जा, तर पूर्वी मला असं वाटतं 20 वर्षांपूर्वी आपले जे कोणी नातेवाईक, आजूबाजूचे मित्रमैत्रिणी हे जे US वरून यायचे ना किंवा अमेरिकेहून जेव्हा सुट्टीला वगैरे यायचे, तेव्हा ते असं वागायचे की काय आहात तुम्ही आणि आम्ही काय तिकडे जगतो. पण खरं तर असं नसतं. प्रत्येक देशात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात त्याचे वेगळे अडचणी आणि वेगळे प्रॉब्लेम्स असतात. आपल्याला ते दिसत नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं शहर म्हणजे सगळंच छान, तर असं काही नसतं. त्यामुळे एक ग्लॅमर जे आहे ते आता टीव्ही असे म्हणजे दृश्य माध्यम पण इतकी वाढलेली आहे, जाहिरातींमधून जे दाखवतात तेच फक्त शहर नसतं. आणि शहरामध्ये अशी माणसंही असतात ज्यांनी गाव पण जपलेलं आहे. आणि मला आता तुला पुढचं म्हणजे विचारायचं आहे की लग्न झालं तर नवरा कुठला, पुण्याचाच की? पुण्याचा, अगदी तो काय म्हणतात ते 101% पुण्याचाच आहे, शुक्रवार पेठ. तिथे जमून घेताना काही अडचण? त्यांचं मोठं कुटुंब आहे खरं तर, आणि आहे खूप 2 कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी आहेत की मी 3 लोकांच्या घरातून आलेली आहे आणि 6 लोकांच्या घरात पडलेली आहे, म्हणजे एक्झॅक्ट डबल झाले फॅमिली मेंबर्स. पण एक होतं की मी खूप लहान होते, 23 वर्षाची असतानाच माझं लग्न झालं. लहान असलं की थोडं काय म्हणतात ऍडजस्टमेंट पटापट होतात आणि तुम्ही जुळवून घेता. प्लस आमचं पहिलं लग्न होतं म्हणजे त्या अख्ख्या घरामध्ये, त्यामुळे त्या थोड्याशा अपेक्षा आमच्याकडनं थोड्या जास्ती होत्या. त्यामुळे आम्ही सुद्धा सगळ्यांशी जुळवून घेतलं, जमवून घेतलं आणि समहाऊ इट वेंट ऑफ वेल. आता असं करतील की नाही मुली किंवा त्यांनी असं करावं की नाही असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, कारण टाइम्स आर डिफरंट. नाही असं म्हणणं नाही, पेक्षा मला असं वाटतं की ज्यांनी हे केलेलं आहे त्यांनी हक्कानी सांगावं की थोडं फार का होईना, पण तुमच्यामध्ये ती सहानुभूती, सहनशक्ती पाहिजे, असली पाहिजे. आणि ना काय असतं त्याचे फायदे पण खूप असतात, असं नाहीये ना. म्हणजे एकटं राहण्याचे तुम्हाला जे वाटतात त्याचे फायदे आहेत, पण त्याचं नुकसान पण खूप आहे. त्याचे तोटे खूप आहेत. सगळंच एकटीने करावं लागतं, सगळ्याच जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. ह्याच प्रश्नाकडे मी येणार होते की तू संसार आणि करिअर, म्हणजे करिअर पण तुझं उत्तम आहे, 25 वर्ष तू करतेस, संसार पण तुझा ऑलमोस्ट 25 वर्षाचा झालेला आहे आणि दोन्ही बरोबरीने हे तू केलेलं आहेस आणि उत्तम केलेलं आहेस. तर हा बॅलन्स कसा काय? आता बॅलन्स म्हणायला ना, म्हणजे मला असं वाटतं मी काही IT वगैरे मधली नाहीये की अगदी 9 ते 7 ऑफिसला आपल्याला जायलाच लागतं. हा माझा चॉईस होता की मी थोडंच शिकवणार आहे. त्यामुळे मुलं लहान असताना मी टीचिंग कमी केलं की बाबा मी 2च तास शिकवणार किंवा मी 2च दिवस शिकवणार. ती लिबर्टी मला घेता आली, तेवढं मला स्वातंत्र्य होतं पैशाच्या दृष्टीनेही, घरातही, त्यामुळे ते मी घेता आलं. पण मी एक आहे की सोडलं नाही मी कधी की नाही बाबा आता बस, आता घरीच करते किंवा मी घरनं ट्युशन्स घेते वगैरे, असं मी केलं नाही. कारण मला असं वाटतं थोडंसं बाहेरच्या जगाचंही आपल्याला ज्ञान असावं, आपण जात राहावं, लोकांबरोबर मिसळत राहावं. त्यामुळे ते करत राहिले मी आणि झालं बाबा ते. म्हणजे आता कसं झालं काय असा प्रश्न आल्यावर मला अगदी विचार करायला लागते की काय, पण नाही घरच्यांनी सुद्धा मला म्हणजे मला हे म्हणायचं की 6 माणसं असल्यामुळे तुला तुझी मुलं सांभाळताना अगदी नेहमी तुझ्या पोस्ट असतात आजी आजोबांवरती, तर
ती मदत तुला होते नक्कीच नुसते आजी आजोबा नाही, माझे दीर दीर, जाऊ, जाऊ, माझी हो. नणंद, तिचा नवरा आहे, असं सगळं मोठं मोठं कुटुंब होतं. काय खटलं हा, खटलं. असल्यामुळे त्या खटल्याचा मला खूप फायदा पण झालेला आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं ना, मोठ्या कुटुंबाचा अजून एक फायदा असा असतो जो आजकाल म्हणजे मला माहित नाही, पूर्वी तो आपोआप होताच म्हणजे, पण आता ना लक्षात येत नाही लोकांना. मोठं कुटुंब असलं आणि तुम्हाला मुलं असली ना, की मुलांच्या डोळ्यांसमोर वेगवेगळे रोल मॉडेल्स असतात. बरोबर आहे, आणि बरोबर ते आहे. अगदी घरातच बरोबर आहे. असतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे ना, आपली मुलं काही गुण काकाकडनं हो, घेतात, बरोबर काही आहे. गुण आपल्या आत्याकडनं घेतात, हो. कारण ते त्यांच्या बरोबर अवतीभोवती आहे. आणि असतात. एक माणूस सर्व गुण संपन्न नसतो. त्यामुळे बरोबर आहे. आईबाबांमध्ये जे काही मिसिंग आहे ना, ते बरोबर. दुसऱ्या फॅमिली मेंबर्स कडनं घेतात. त्यामुळे ह्या कुटुंबांमध्ये वाढलेली मुलं ही थोडी वेगळी होतात, थोडी जास्ती बरोबर आहे. ऍडजस्ट करणारी असतात, संवेदनशील होतात, संवेदनशील थोडीशी. असतात, बरोबर आहे. काळजी घ्यायला शिकतात, बरोबर की आहे. म्हाताऱ्या माणसांचे काय प्रॉब्लेम असतात, लहान मुलांशी कसं वागावं हे त्यांना आपसूक समजतं. समजतं. त्याचं वेगळं शिक्षण द्यावं लागत लागत नाही. नाही. हा खूप मोठा फायदा आहे. फायदा आणि तो आहे. मला खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे, की वेगळे रोल मॉडेल. आता होतं काय, तुमचं छोटं कुटुंब असेल तर ठीक आहे, आम्ही स्वतंत्र सगळे आहोत, पण तुमच्या मुलांसमोर फक्त तुम्ही दोघं असता. बरोबर आहे. आणि जे काय आहे ते ते दोघंच गुण, दोष जे आहे. काय जे आहे ते ते एकच आहे. बरोबर. सो दे टेक थिंग्स फ्रॉम यू. असं आहे ते. त्यांना मोठं पॅलेट मिळत नाही की त्याच्यातनं मी घेऊ शकतो, असं मिळत नाही. त्यामुळे ती थोडी वेगळी होतात असं मला वाटतं. मला वाईट नाही म्हणायचंय. नाही, आपण कोणालाच काय चांगलं काय वाईट सांगत नाही आहोत, पण जे आहे ते आहे. हा खूप मोठा फायदा असतो. हा सटल आहे, हे लक्षात येत नाही, पण जे मोठ्या कुटुंबांमध्ये राहतात कदाचित त्यांना हा फायदा खूप जाणवतो. आणि ते तू अनुभवलेस, त्यामुळे तू ते अगदी हक्काने सांगू शकतेस की मी हे मला माहिती आहे, हे असं होतं. आणि मी आय कॅन डेफिनेटली से माय 2 किड्स आर कम्प्लिटली डिफरंट पीपल. म्हणजे ते फार वेगळे खूपच मोठ्या कुटुंबामध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे ती अगदी वेगळी मुलं झालेली आहेत. त्यांना रिलेट नाही करतात बऱ्याचशा गोष्टी, जे त्यांचेच मित्रमैत्रिणी त्यांना सांगत असतात. बरोबर. सो असं आहे. स्पेशली कोरोनामध्ये जेव्हा मुलांना बाहेरच जायला अलाउड नव्हतं किंवा काय, त्यांना घरातच होते लोक, त्यामुळे ते गप्पा मारू शकले, भांडू शकले, चिडचिड करू शकले, सगळं. बरोबर आहे. आपण भेटलो ते सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता सोशल मीडिया ही गोष्ट सुद्धा अशी आहे, खाये तो पछताय ना खाये तो पछताय, असं माझं म्हणजे जसं ते शादी का लड्डू असतं तसंच सोशल मीडियाचं पण काहीच आहे. पण मी तुझा सोशल मीडियावरचा वावर पाहते, खूप ग्रेसफुल वावर आहे तुझा. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी म्हणजे आपल्या बाबतीत नसल्या तरी आपण खूप ऐकतो. आता तू जसं आता सांगितलंस की मी एक मेसेज टाकला आणि खूप जणांचा रिस्पॉन्स आला, तर तुझ्या संपर्कात त्या सगळ्या ज्या आलेल्या आहेत त्या ऑब्व्हियसली आपली जशी एनर्जी असते तसे आपल्या संपर्कात लोक येत असतात, आणि तशा त्या सगळ्या आल्या. पण ओव्हरऑल सोशल मीडियावरच्या वावराबद्दल एक आई म्हणून, एक प्रोफेसर म्हणून, एक सून म्हणून, एक बायको, वेगवेगळ्या भूमिकांमधून सोशल मीडियाकडे तू कशी बघतेस? चांगले, खूप छान प्रश्न आहे हा. सोशल मीडियाकडे कशी पाहते, ऍक्च्युली मी याचं उत्तर देऊ शकते. कारण मला असं वाटतं, जो माणूस सोशल मीडिया एक वर्षभर वापरतोय तो या प्रश्नाचं कदाचित उत्तर देऊ शकणार नाही. पण मी सोशल मीडिया गेली 10 वर्ष सातत्याने वापरती आहे, त्यामुळे मी याचं उत्तर देऊ शकते. तर मला काय वाटतं की ही माध्यमं आहेत ना, ही तुमच्या समोर ठेवलेली आहेत. हा तुमचा चॉईस आहे. ओके, जो ते आता इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, अजून काय, तर त्यातला तुम्ही चॉईस केलाय. तर त्यातला माझा पहिला चॉईस हा फेसबुक होता. आणि फेसबुक हे टेक्स्ट बेस्ड जास्त आहे, इंस्टाग्राम हे पिक्चर बेस्ड, फोटो बेस्ड आहे, किंवा काय व्हिज्युअल जास्त आहे, टेक्स्ट बेस्ड आहे. तर मला असं वाटतं की फेसबुकने खूप चांगली संधी दिली आपल्याला, की ज्यांना लिहायचं आहे, लिहायची आवड आहे, त्यांनी त्यांना सगळ्यांनाच म्हणजे अतिशय उत्तम संधी दिली. आणि त्या संधीचं अनेकांनी सोनं केलं. आमच्यासारख्या लोकांना ज्यांनी 10 वर्षापूर्वी आम्ही फेसबुकवरती सुरुवात केली, तर आम्ही खूप म्हणजे वी आर व्हेरी हॅपी. मी म्हटलं तसं की 10 वर्षापूर्वी मी सुरुवात केली लिखाणाची, आणि तेव्हा थोडं नवीन ट्रेंड होता की फेसबुकवरती लिहिणाऱ्यांनीच पुस्तक काढायचं. ऍक्च्युली काय झालं, मी काढेपर्यंत तो थोडासा ट्रेंड जुना झाला. तर मला असं वाटलं की अरे काढतोय तर आपण पुस्तक पण लोक घेणार का. पण टू माय सरप्राईज 2000 कॉपीज भावाच्या अशाच गेल्या म्हणजे 2 वर्षांमध्ये. सो आय वॉज व्हेरी हॅपी. भावानंतर एक थोडं शांतपणे म्हटलं आता घ्यावं, आता काही इतके पुस्तकाचं काही घाई नाहीये. पण काय म्हणतात ना, ते सुचत राहतं. त्यामुळे काही प्रवास वर्णनं मला सुचली आणि ती लिहिली.
आणि मग अनेकींनी मला सांगितलं आणि आयांनी की आम्ही खूप रिलेट करतोय, तू जे लिहितेस ना की मुलांना घेऊन गेलेले प्रवास ते आईच्या मनात काय घालमेल होत असते. भुरचा विषय तो आहे की आईच्या मनात काय घालमेल असते मुलांना प्रवासाला घेऊन जाताना. मुलं लहान असताना ती कशी एकटी मॅनेज करते, वेगळ्या देशात तिला काय प्रॉब्लेम्स येतात, घराची आठवण कशी येते, काय येते, हे मी लिहिलं आणि मला खूप लोकांनी सांगितलं की आम्ही हे रिलेट करतो खूप. तर मला वाटलं की जर का 4 बायका रिलेट करत असतील तर अजून 10 वाट बघत असतील ज्या सोशल मीडियावर नाहीये, सो त्यांच्याकरता आपण पुस्तक काढावं. त्यामुळे भुर्र मी 15 ऑगस्टला काढलं 2023 आणि त्याच्याही आता 500 कॉपीज ऑलमोस्ट आर डन. आजकाल म्हणतात नाही कोणी वाचत नाही पण नाही, मला पण अनुभव आहे की जे वाचणारे आहेत ते वाचणारे आहेतच आणि ते वाचतात म्हणजे. आणि बहावाचा काय विषय आहे? बहावाचे ललित लेख आहेत, वेगवेगळं कलेक्शन आहे त्याचं. आणि बहावामध्ये नील राधाच्या गोष्टी म्हणून आहेत, म्हणजे एका आईचा टीनेजर मुलांशी संवाद. अच्छा. ते त्यांना पडणारे वेगवेगळे प्रश्न आणि ती आई त्यांना कसं उत्तर देते अशा माझ्या 15 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. बरं, मला असं वाटतं तुझ्या वागण्यातला बोलण्यातला साधे सोपेपणा आहे ना तो तुझ्या लिहिण्यात पण आहे. आणि त्याच्यामुळे ही मेंटेन करण्याची गोष्ट नाहीये खरं सांगायची, ती तुमच्यामध्ये आपसूक असते. आणि जर ती असेल तरच ती, म्हणजे उद्या जर दुसरं कोणी म्हटलं की मला तो सोपेपणा लिहायचंय, तर जेवढी गोष्ट अवघड आहे ही सोपेपणाने लिहिणं, ही गोष्ट खूप अवघड आहे. ते तुझ्यामध्ये अंगभूत आहे म्हणून तू ते करू शकतेस. आणि तो स्वभावाचा पण एक, व्यक्तिमत्वाचा पण एक भाग आहे की जो आपल्या व्यक्तिमत्वाचा जो भाग असतो तो आपल्या लिहिण्यात उतरत असतो. आपण जरी किती म्हटलं की नाही मी हे वेगळं लिहिलं असं नसतं. तुमच्या व्यक्तिमत्वाचा जो भाग आहे तो तुमच्या लिहिण्यामधून वागण्यामधून तो उतरत असतो. तर तो मला वाटतं साधे सोपेपणामुळे जास्त भावतात आणि आपलीशी पण वाटतात. म्हणजे कथा जी लिहिलेली आहे ती मी ह्याच्याशी रिलेट करते असं वाटणं हे खूप मोठं यश आहे लिखाणासाठी. तर आणि मी तुझे पोस्ट पण वाचत असते, तर तू खूप घरगुती लिहितेस. आता हे काही जणांना घरगुती लिहिणं म्हणजे असं वाटू शकेल, पण मला ना ते खूप जास्त भावतं. त्यातली मी एक म्हणजे माझ्या अगदी खास डोक्यात राहिलेली गोष्ट अशी की तू तुझ्या मला वाटतं सासूबाईंबद्दल लिहिलं होतंस की आमच्या आजी अगदी कृष्णाला साखर ठेवल्याशिवाय म्हणजे काही केलं की ते छोटंसं, किती गोड गोष्ट आहे ही म्हणजे. आणि हे सांगता आलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरात असेल नाही असं नाही, पण ते सांगता आलं पाहिजे. आणि ते तू खूप छान करतेस. आता पुढे काही लिखाणाचे अजून काही प्लॅन्स? आता अजून तरी काही नाहीये, पण मला असं वाटतं की यू शुड टेक इट ऍज इट कम्स. ते जसं येईल नॅचरली तसंच ते करावं. पण मला आता एक विषय सध्या फार भेडसावत असतो, तरुण मुलांच्या रिलेशनशिप्सचा. त्याच्यावर मी एक छोटंसं एक पुस्तक लिहिलेलं आहे, समीरा नायाच्या गोष्टी म्हणून. 2 प्रेमात पडलेल्या लोकांच्या त्या व्हॉट्सअप गोष्टी आहेत, ते चॅट्स आहेत त्यांचे. आणि मॅरेजकडे, लग्नाच्या संस्थेकडे ते कसं बघतात दोघं. गोड अगदी लव्ह स्टोरीच आहे ती आणि विथ अ व्हेरी स्वीट एंड. पण तरी मला वाटतं की या विषयावर अजून लिहिलं पाहिजे. मुख्य कारण माझी मुलं आता त्या वयात आहेत. एक्झॅक्टली, मी 18 आणि 20. आता ते लवकरच दोघंही अगदी 2 महिन्यामध्ये 18 आणि 20 होतील. सो आता हा पुढचा प्रश्न आहे त्यांच्या पुढे. म्हणजे मी नीलराधाच्या गोष्टी लिहिल्या तेव्हा आई मला मार्क इतके का, माई मला केसच कापायचे, तसे छोटे प्रॉब्लेम्स होते. पण आता कदाचित मोठे येतील की आई आता ही रिलेशनशिप्स, म्हणजे मला असं वाटतं नाती जरा अवघड जातात आजकालच्या तरुण मुलांना. सो त्याबद्दल मला काहीतरी खूप लिहावंसं वाटतं. फक्त आता ते कसं, कधी ते काहीतरी सुचेल तेव्हा मी ते लिहीन. पण मला वाटतं फार गरजेचं आहे, फार 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 आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. ह्या तू जे म्हणालीस ना की नाती खूप अवघड वाटतात, म्हणजे सहज सोपेपणा नात्यांमधला संपलेला आहे. त्याला सगळ्यात मूळ कारण जे आहे ना ते तुझं माझं आहे, आपलं नाही होत. हाच मुळात प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपलं वाटतं ना तेव्हा सगळे प्रॉब्लेम संपतात, कारण तेव्हा आपलं असतं. पण आता आर्थिक दृष्ट्या पण मुलं सक्षम झालेली आहेत, मुली पण मुलं पण, त्यामुळे आर्थिक व्यवहार पण त्यांचे वेगळे असतात. आणि त्यामुळे आपलं जे आहे की हे जे आहे ते आपलं आहे. तुझं तू बघ, माझं मी बघतो, तुझी माणसं तू जप, माझी माणसं मी जपेन. तर हे आर्थिक बाबींशी खूप जास्त निगडीत असल्यामुळे पण कदाचित मला असं वाटतं की आर्थिक सक्षमता आणि त्याच्यामुळे हे आहे का, असं असेल कदाचित हेही कारण असेल. आणि अजूनही मला वाटतं, म्हणजे परवाच आम्ही खूप छान एक डिस्कशन केलं आमच्या टीचर्सच्या ग्रुपमध्ये की
आम्ही माझ्या आता पुढे MA चे विद्यार्थी असतात. आता MA चे विद्यार्थी हे साधारण 20 ते 22 या वयामधले असतात. 20 ते 22 या वयामधल्या मुलांना आपण समजा विचारलं ना की तुम्ही कशाचा सगळ्यात जास्त विचार करता, तर ते म्हणतात की घरून आम्हाला सांगतात, इव्हन माझ्याही घरात, तुमच्याही घरात कदाचित हे झालं असेल की अभ्यास करायचा बरं का, मार्क पाडायचे बरं का, ते अमुक करिअर करायचंय बरं का, ही एंट्रन्स द्यायची बरं का, मग आपल्याला चांगली नोकरी पकडायची आहे, मग आपल्याला आर्थिक सक्षम व्हायचंय. आई वडील ना हे सगळं सांगत असतात. फक्त नाती कशी सांगत काय नाहीत, इमोशनल वेलबिंग. बरोबर आहे. आता तू एक नवीन नातं जोडशील, मुलीशी, मुलाशी, कोणाशीही, पण त्याच्यात तुला काय अपेक्षा आहे हे आपण बोलतच नाही घरामध्ये, कारण तो टॅबू आहे अजून विषय आपल्यामध्ये, तो बोलण्याचा नाहीच आहे. मग मुलांना होतं काय की घरनं फक्त हेच बोललं जातं, गप्पा याच, चर्चा याच, मग ते बाहेर बघायला लागतात. मग सिनेमा, बरोबर, मग रील्स, आणि यातनं आयडॉल्स तयार होतात तुमची, की मग ते सिनेमासारखं लग्नच पाहिजे. मग ते असं फार फॉल्स कल्पना आहेत की म्हणजे एक आमची जर्मन कलिग आहे, तिने फार सुंदर प्रश्न उपस्थित केला. तुम्हाला प्रेम मिळालं आहे म्हणून लग्न करायचंय की प्रेम मिळावं म्हणून लग्न करायचंय? या प्रश्नाचं उत्तर, बेसिक प्रश्न पण महत्वाचा आहे. हा प्रश्नाचं उत्तर मुलींना माहितीच नाहीये, इव्हन मुलांना पण माहिती नाहीये की आपण लग्न का करायचंय. कारण लग्न का, आमच्या आई वडिलांचंही झालं होतं, हे कारण नाही आता सबळ, हे कारण नाहीये. त्यामुळे त्यांचे इमोशनल वेलबिंग बद्दल पालकांनी त्यांच्याशी थोडीशी चर्चा केली पाहिजे. त्यांना नाती, कारण काय आहे, आपण नाही पुरणार आहोत, पुढे त्यांनाच ती नाती डेव्हलप करायची आहेत. आणि आजकाल ठीक आहे असं म्हणतात की चल 4 ब्रेकअप 5 ब्रेकअप, पण त्यांनाही माहितीये त्याच्यात काही अर्थ नाही. सो ते थोडंसं इमोशनल वेलबिंग साठी काहीतरी त्यांनी मुलांसाठी करावं. मलाही त्यांच्याशी बोलावं असं खूप वाटतं. सो हा विषय मला फार अट्रॅक्ट करतो सध्या, की याबद्दल सोशल मीडिया बद्दल जसं आपण बोललो तसं दृश्य माध्यम आता इतकी विविध प्रकारची आहेत, आणि त्यामध्ये जी वापरली जाते ती भाषा किंवा त्यामध्ये जे चित्रीकरण केलं जातं ज्या प्रसंगांचं, ते मला असं वाटतं ना की प्रत्यक्ष आयुष्यात असं कोणी नसतं. इनफॅक्ट साध्या गोष्टी म्हणजे हिंदी सिरीज मध्ये तर एकदमच काहीतरी टोकाचं दाखवतात, आणि मराठी सिरियल्स मध्ये सुद्धा टोकाचं, पण ते वेगळं टोकाचं, म्हणजे की अतिशय गावढळ, म्हणजे खूपच गावढळ, म्हणजे फक्त दिसण्याची नाही तर तिला म्हणजे 2 वेळात त्याचं सुद्धा ग्लॅमराइज नसतात आजकाल, 2 घातलेल्या मुली गावात तुम्हाला नाही, आणि जरीच्या काय, आणि जरीच्या साड्या नेसून घरात कोण, आणि कुणीतरी एक दुष्ट घरात राहणारे माणसं खोटं कारस्थानं करतात वगैरे. तर ह्याबद्दल तुझं काय? हो, ते दृश्य माध्यम फार प्रभावी आहे, आणि नाही प्रभावी खूप, म्हणजे आपण 1 तास लेक्चर दिलेलं वाटते कधी अगदी जास्त, पण ना त्याच्यापासून आहे काय माहितीये का, आपल्याला चॉईस नाहीये, थांबवू नाही शकत आपण तो. पण शेवटी काय, आपण आपल्या जडणघडणीवर, आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या संस्कारांवरती घट्ट विश्वास ठेवावा, की आपण हे आपल्याकडनं म्हणजे मी नेहमी इव्हन आयांना पण सांगायचे, आपण सांगत राहायचं, ऐकण्याचं काम आपोआप होत असतं, कुठेतरी ते रजिस्टर होत असतं. 18-20 वर्षाची मुलं आहेत, तर ती काय पाहतायत म्हणून वाकून जाऊन तर आपण नाही, इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी शक्य, यांच्या फोनला हात लावणंच शक्य नाही. तर मग ते काय पाहतायत ह्याच्यावरती आपला कंट्रोल नाही. पण काय करायचं मग अशा वेळेला, थोडी चर्चा करायची, थोडं गप्पांमधनं त्यांच्याकडनं माहिती करायची, आणि मी ही चांगली वेब सिरीज बघते, तुला काही आहे का सजेस्ट करायला माझ्याकडे, मग ते काहीतरी सजेस्ट करतात. किंवा मी त्यांना, हे रील किती बेकार आहे रे, तो माणूस काही रील्स करत असतो, तर ते पण अगं आई हो तो फालतू आहे, त्याला अनफॉलो कर. सो दिस इज हाऊ यू गेट देम इनटू कन्व्हर्सेशन. एक होऊन थोडंसं बोलायचं. प्रत्येक वेळी नाही शक्य होत, ते तुम्हाला भावच देत नाहीत कधी कधी, पण ठीक आहे, आई वडील आहोत शेवटी, प्रयत्न करत राहायचे आपण. बरोबर. नाही, आणि काय होतं ना की तू एक प्रोफेसर म्हणून आहेस, आणि तुला खूप तरुण विद्यार्थ्यांचा संबंध असतो, संपर्क असतो, त्याच्यामुळे तुला त्यांच्याशी कसं डील करायचं हे जास्त छान समजतं. पण ज्या सर्वसाधारण आया आहेत ना, त्यांच्यामध्ये हे खूप कन्फ्युजन असतं की आम्ही आमच्या मुलांशी, आता तुला ते न्याक माहितीये की आम्ही कशा पद्धतीने, पण जी सर्वसाधारण आई आहे घरातली, साधारणतः आमच्या पिढीचं मी म्हणजे आपली आता पिढी साधारण तीच, तर त्या पिढीतली थोडीशी ना गडबड अशी झालीये की धड मागचंही नाही, धड पुढचंही नाही, आणि अधांतरी आहेत मध्ये काहीतरी. तर ह्या बायकांना खूप प्रश्न पडतो की ह्या मुलांशी डील कसं करायचं, कारण ते सरळ तुला हे काही कळत नाही, तू ह्याच्यामध्ये पडू नकोस, किंवा तुला हे माहितीच नाहीये. तर
हे तुला माहिती नाहीये हे खोडून काढण्यासाठी आयांनी काय केलं पाहिजे? आयांनी काय केलं पाहिजे, मला असं वाटतं आयांनी पहिलं म्हणजे सगळ्यात खूप पेशंटली घेतलं पाहिजे. धीर हा एकच गोष्ट आहे. आणि शिकवायचं पण शिकवतोय असं दाखवायचं नाही. त्यामुळे इम्पेशंट होऊन चालत नाही आयांना अजिबात. नाही तर मग ते पार हातातून निसटून जातं सगळं आणि मग काय होतं, संवादच बंद पडतो. बरोबर आहे. सो संवाद चालू ठेवायचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे तरी. तुम्ही मुलांशी संवाद चालू ठेवा. तुम्हाला कुठेतरी एक कॉमन प्लॅटफॉर्म नक्की मिळेल. म्हणजे कायम तो इंस्टाग्रामचाच असला पाहिजे असं काही नाहीये. देर इज ऑलवेज वन कॉमन प्लॅटफॉर्म. सो तो कॉमन प्लॅटफॉर्म तुमच्यामध्ये घट्ट ठेवा आणि त्या ह्यानी बोलत राहा त्यांच्याशी. पण मला असं वाटतं मुलांशी संवाद साधत राहा. इव्हन इंस्टाग्रामवर मी परवाच एक रील पाहिलं आणि मला ते इतकं आवडलं की एक वडिलांचं रील होतं ते आणि ते सांगत होते की बाकी मुलांना काही सांगू नका पण त्यांना सांगा माझ्या घराचे दरवाजे तुमच्याकरता कायम उघडे आहेत. बरोबर आहे. तुम्ही काही बाहेर करा, यू आर ऑलवेज वेलकम हिअर. आणि नुसतं बोलू नका, हे करा. मग काय बिशात ती पोरं वाईट वाकड पाहू नाही. आणि त्याहूनही पुढे जाऊन मी म्हणते की माणूस आहे. आकर्षणा तर इतकी प्रचंड प्रमाणात आहेत की जर आपलं मूल चुकू शकतं ह्या भ्रमात कोणीही राहू नये की माझं मूल चुकणारच नाही. जर चुकलं तर ते तू जे म्हणालीस ना की माझं दार तुझ्यासाठी उघड. जरी बाबा तू चुकशील, उद्या तू कधी चुकलास तरी पण तू मला येऊन सांग. तर त्याच्यावरती काय करायचं हे आपण दोघं ठरवूया. हा विश्वास मुलांना लपू देऊ नका काहीही. बरोबर आहे. आणि हे त्यांना कायम विश्वास द्या. आत्ताच्या या जगात तर हा फार महत्वाचा विश्वास आहे की ही दारं उघडी आहेत. जगात कुठेही तुम्हाला जेव्हा काही वाट सापडणार नाही, जेव्हा काय म्हणतात ते सगळं बंद होतं. कारण डिप्रेशन हा प्रॉब्लेम आहे सध्याच्या मुलांचा. म्हणजे मला असं वाटतं आपण डॉक्टरकडे ताप बीप आल्यावर जायचो, ही मुलं आता जनरल डिप्रेशन आलं. एक महिन्यातनं एकदा माझे सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट आहे असं मला ते बिंदास सांगतात. मलाच इतकं आश्चर्य वाटतं की बाबा तुला का लागतो सायकोलॉजिस्ट, 19 वर्षाचा तू आणि पण लागतो त्यांना. त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. त्यामुळे पण त्यांना एक सांगा की आई वडील हे तुमचे कायम आहेत आणि यू कॅन ऑलवेज कम बॅक टू अस. आम्हाला कदाचित तुमचा प्रॉब्लेम समजणार नाही पण आम्ही तो प्रयत्न तरी करू. बाकीचं जग प्रयत्न सुद्धा करणार नाही पण आम्ही तुम्हाला अजून त्रास काळजी पाठीशीपेक्षा तुझ्या बरोबर वी आर ऑलवेज देअर. हा कुठेतरी एक विश्वास दिला की मुलं तुमची कायम तुमच्याकडे राहतील, म्हणजे बांधलेली राहतील. बरोबर आहे. आणि नवीन आता जी लग्नाळू म्हणजे जी लग्न होणारी मुलं आहेत त्यांना तू काय सांगशील की कारण तू एक 25 वर्षाचा यशस्वी संसार केलेला आहेस, तुला मुलांची मानसिकता छान माहिती आहे कारण तू त्यांच्यामध्ये वावरतेस. आणि आजच्या मुलांचे इक्वेशन्स काय आहेत, लग्नाबद्दलची त्यांची मतं काय आहेत किंवा त्यांच्या लग्नाकडूनच्या अपेक्षा काय आहेत हे माहिती असल्यामुळे तू मला जास्त हे छान सांगू शकशील. लग्नाळू मुला मुलींना मी असं सांगेन, म्हणजे आता मी सुद्धा ना माझे विद्यार्थी पाहते, मला सगळ्यांना तेच सांगायचं की लग्न ही एकच अल्टिमेटम नाही आयुष्यातला. अल्टिमेटम म्हणजे ते एम असं नाही म्हणत आहे मी, पण एकाच माणसाभोवती तुमचं जग सीमित करू नका. नाही पण मला असं वाटतं हल्ली हे नाही होत असं. कदाचित कमी प्रमाण असेल पण तरी सुद्धा हे जे लग्नाच्या आधी हे खूप असतं, एका माणसाच्या भोवती फिरतं आणि सडनली लग्न झालं की ते वेगळंच काहीतरी होतं आणि मग त्या माणसाला असं वाटायला लागतं की आतापर्यंत तर फक्त माझ्या भोवती होतं आणि मग आता इतकं कसं बदललं. हो पण हे लग्न आहे ना, ही एक इकोसिस्टम आहे हे मान्य करा. आणि या इकोसिस्टम मध्ये बरेच जण इन्व्हॉल्व्ड असतात, फक्त तुम्ही दोघं नसतात. पण लग्नाचं सगळं काही म्हणजे हेच अंतिम ध्येय आहे आणि आता आपलं लग्न झालं की मग सगळं मिळालं आयुष्यात असं नाहीये. होतं काय माहितीये का, लग्न जसं होतं ना, एस्पेशली मुलींच्या बाबतीत मी बघून ठेवलेलं आहे की लग्न जसं होतं ना तसं एक नातं खूप महत्वाचं होत राहतं आणि बाकीची नाती सुटत जातात. नातेवाईक म्हणा, मित्रमैत्रिणी म्हणा, ती आपोआप सुटत जातात. तर असं होऊ देऊ नका. तुम्हाला एक इकोसिस्टम बिल्ड करायची आहे, त्यामुळे तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्या सोबत हवेत, जे लाईक माइंडेड आहेत, जे तुम्हाला समजून घेऊ शकतात. जे नातेवाईक, काही तुम्हाला आवडणार नाही तेच ओके, पण काही आवडीचे असतील नातेवाईक, त्यांना बांधून ठेवा. म्हणजे तुमचं ना कायम एक सपोर्ट सिस्टीम तुम्हाला राहील. तुम्ही एकाच माणसावरती सगळ्या आशा अपेक्षा केंद्रित केल्यात की तिथून मोठा भ्रमनिरास होतो. त्यामुळे त्या भ्रमनिरासाला आपल्याला सामोरं जायचंच नाही.
नाहीये. त्यामुळे लग्न हे आयुष्यातलं अल्टिमेटम नाही. त्याचबरोबर तुम्हाला इतर अनेक गोष्टी करायच्यात. हे सगळं सांभाळून तुम्हाला ते लग्न सांभाळायचंय. आणि प्लस काय आहे की तो एक माणूस आहे ना, म्हणजे त्या माणसाच्या हे उलट्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. म्हणजे आता मी आजकाल खूप वाचते की मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत, मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. कदाचित वाढलेल्या असतील, कारण आता काय म्हणतात ते ग्राफ असा वरती खालती जात असतो ना, त्यामुळे मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या. पण कुणाकडनंही मुलगा असो मुलगी असो, अपेक्षा करताना आधी तुम्ही काय आहात ते बघा. बरोबर. आपण पुरे पडतोय का तिथे, तर ठीक आहे, तुम्ही अपेक्षा करणं तेवढी ठीक आहे. पण नुसत्याच अपेक्षा एखाद्याकडनं करणं हे फोल आहे ना. असं नसतं. देर इज नो परफेक्ट पर्सन. त्यामुळे देर इज नो परफेक्ट पार्टनर. असं आहे. ती पार्टनरशिप तुम्हालाच जमवायची आहे. आणि असं आहे की जे तुमच्यामध्ये नाहीये ते तुमच्या पार्टनरमध्ये हवंय. असे करून तुम्हाला ते एकत्र पुढे जायचं. आणि काहीतरी नसणार आहे हे सुरुवातीलाच मान्य करायचं की अगदी सगळं मला 10 गुण हवेत तर त्यातले 8 आहेत. ठीक आहे बाबा, 2 नाही आहेत तर तू ऍडजस्ट कर. सगळं 10च्या 10 मला हवेत असं नाही. आणि मला हे एक आर्ग्युमेंट दिलं जातं की आमच्या भोवती बघतो आम्ही तर देर आर सो मेनी अनहॅपी मॅरेजेस. म्हणजे लग्न तुमची कुठं सुखी आहे. तुम्ही तर भांडताय, तुम्ही तर कटकटताय, तुम्ही तर ह्याच्यात आहे. पण मला एक सांगा, हॅपी सिंगल्स किती आहेत? एक्झॅक्टली नाहीच आहेत. जसे अनहॅपी मॅरेजेस आहेत तसे अनहॅपी सिंगल्स पण आहेत. त्यामुळे हॅपी मॅरेजेस कडे बघा, जिथे पार्टनरशिप इक्वल आहे, जे आनंदाने एकमेकांबरोबर राहतायत, ज्यांनी कंडिसिव्ह ऍटमॉस्फिअर तयार केलेलं आहे, आणि ते मॉडेल फॉलो करा. बरोबर. ओके, तुम्ही एकटे राहाल म्हणजेच आनंदी राहाल असं नाहीये. बरोबर आहे. कारण एक ती प्रत्येकाची नैसर्गिक भावना आहे की माझ्या बरोबर मला कोणीतरी पार्टनर हवा आहे. ही अगदी नैसर्गिक भावना आहे. त्याला तुम्ही नाकारून फक्त सिद्ध करण्यासाठी काहीतरी तुम्ही करायला जाऊ नका. आणि मला अजून एक गोष्ट काय जाणवते माहितीये की लग्न इव्हेंट जास्त झालाय. म्हणजे मला त्या ह्याच्यात नाही पडायचं की ते धार्मिक विधी करा न करा किंवा काय कुठल्या पद्धतीने वगैरे. पण ना मुलींच्या डोक्यात सुद्धा हे खूप घट्ट असतं. घागरा, मला अमुक घागरा. म्हणजे त्या दिवसापुरतं लग्न तिला असतं. लग्न खरं सुरू होतं झाल्यानंतर, पण ही जाणीवच नसते. गिरणीतून पीठ आणायला लागतं तेव्हाच कळतं की लग्न काय आणि आपण कशात पडलोय आता. म्हणजे त्या दिवसापुरतं लग्न नाहीये, लग्न खरं नंतर सुरू होणार आहे हे जेव्हा समजेल मला वाटतं. पण मग यासाठी मी म्हंटल तुम्हाला की थोडं पालकांनी आपल्या मुलांशी बोललं पाहिजे याच्याबद्दल. आणि कुठेतरी एक कॉमन प्लॅटफॉर्म शोधला पाहिजे आणि त्यांना थोडं सांगितलं पाहिजे की ठीक आहे, कदाचित आमच्या लग्नाकडे बघून तू म्हणत असेल की लग्न नाही करायचं, तर तसं नाहीये. बरोबर. वी हॅव हॅड आवर हॅपी मोमेंट्स. आम्हाला सिक्युरिटी एकमेकांमुळेच मिळालेली आहे, फायनान्शियल म्हणा, इमोशनल म्हणा. सो आपण हे कुठेतरी एक कॉमन प्लॅटफॉर्म शोधून त्यांच्याशी बोललं पाहिजे. दरवेळेला बाहेर काउन्सिलरकडे मुलं कशी जाणार, आणि काउन्सिलर मनापासून नाही सांगणार, तुम्हीच मनापासून त्यांना तुम्हाला जेवढं वाटतं ओळखता तुमच्या मुलांना. बरोबर आहे. तर खूप छान गप्पा आपल्या झाल्या आणि खूप विषयांवरती मला जे तुझ्याकडून अपेक्षित होतं. तर तुझ्यातल्या आईला पुढच्यासाठी, आईला पण, बायकोला पण, सुनेला पण, आणि सगळ्यात महत्वाचं प्रोफेसरला, इतकी विद्यार्थी तुझ्या बरोबर असणार आहेत. तर ह्या सगळ्यांना तुझ्याकडून आतापर्यंत जसं जे तू देत आली आहेस त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दिलं जाऊ देत, ह्याच शुभेच्छा मी देते. थँक्यू सो मच. मला खूप मजा आली. खूप वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोललो, गप्पा मारल्या. आणि अजून तुझ्याकडून पुस्तकं पण छान छान लिहिली जाऊ देत. लिहिशीलच तू, कारण तो वेळ आता तुला त्यात मजा येते आणि ते करायचंय तुला. तर विषय जो तू सांगितलास तो खूप महत्वाचा आहे, इंटरेस्टिंग आहे. त्या विषयावरती नक्की लिही. आणि पहिली वाचक मी असेल. आणि पुन्हा एकदा आपण असंच कधीतरी गप्पा मारायला भेटू, तेव्हा अजून तुझी काहीतरी नवीन अचिव्हमेंट असेल. अगदी खूप मनापासून थँक्यू सो मच. धन्यवाद मी म्हणणार नाही, खूप मला असा फॉर्मल शब्द वाटतो. मला पण खूप मजा आली तुझ्याशी छान वाटलं. मला वाटतं हे छान वाटलं म्हणणंच जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. येस नो. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायलाही विसरू नका.